आवाज महाराष्ट्राच्या मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत विधिमंडळाचं अधिवेशन काय नक्की फलित आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाचं. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहे. डॉक्टर राजू वाघमारे, मगाशी सगळी चर्चा तुम्ही ऐकत होता. त्या चर्चेमध्ये एक मुद्दा असा आहे की आता सत्ताधारी पक्ष एकसंध आहे, कारण भाजप आणि शिवसेना आता एकत्र आहेत. शिवसेना आल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन होतं. पण आजही असं चित्र आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र विरोधी पक्ष असूनही ते एकत्र नाही आहेत. त्यामुळे सत्ताधारी संघटित आणि विरोधक मात्र विस्कळीत असं काहीतरी चित्र आहे. त्याच्यामुळे मगाशी मी जे म्हणालो की अधिवेशन वाया गेलं की काय, त्याच्यामध्ये दोन्हींचाही मुद्दा असतो. सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, त्या अनुषंगाने विरोधी पक्ष म्हणून तुमची जी जबाबदारी आहे त्यामध्ये तुम्ही कमी पडलात असं म्हटलं जातं. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अगदी प्रभावीपणे मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यातल्या त्यात आमच्या काँग्रेस पक्षाने तर आमची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. बीजेपीचं आणि या सत्ताधाऱ्यांचं एक कट कारस्थान होतं की विरोधी पक्ष नेतापद हे जर त्यांना जाहीर करायचं होतं तर ज्यावेळी आमची मागणी होती हे विरोधी पक्ष नेतापद सभापती जाहीर करतात, मग सभापतींनी अधिवेशनाच्या सुरुवातीला जर विरोधी पक्ष नेतापद जाहीर केलं असतं तर त्या पद्धतीने विरोधी पक्ष नेतापद ज्या पक्षाला मिळेल त्या पक्षाला संघटितपणे कामकाज करणं आणि विरोधी पक्षाची भूमिका अगदी प्रभावीपणे मांडणं हे शक्य होत असतं. पण ते त्यांनी केलं नाही. त्या सभापतींनी विरोधी पक्ष नेतापद शेवटच्या दिवशी जाहीर केलं. आणि हे असं असताना सुद्धा काँग्रेसने आपली भूमिका अगदी प्रभावीपणे मांडली आणि विरोधी पक्षांच्या रेट्यामुळेच जे आज या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पॅकेज मिळालेलं आहे, कमी का होईना जे पॅकेज मिळालेलं आहे ते विरोधी पक्षांच्या रेट्यांमुळेच मिळालेलं आहे. या अधिवेशनातला सगळ्यात प्रमुख मुद्दा होता की या शेतकऱ्यांना काहीतरी हातात मिळणं आवश्यक होतं. आपण बाकीचे सगळे मुद्दे जरी लक्षात घेतलेत तरी या शेतकऱ्यांच्या हातात या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये काहीही हातात पडलेलं नाही. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे एकरी फक्त 1200 रुपये हाती पडतायत. तुम्ही पुढच्या गोष्टी ज्यावेळी आपल्याला करायच्या आहेत, पुढच्या गोष्टी योजना करायच्या आहेत त्या करू शकतात, पण तोपर्यंत त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आता मागे वाघ साहेब म्हणाले की शेतकऱ्यांच्या फी, मुलांच्या फी वगैरे माफ केल्या जातात. या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये या केल्याच जातात. त्याच्यामध्ये नवीन सरकारने असं विशेष काही केलं नाही. याच सरकारने त्यावेळी आश्वासनं दिलेली, धनगरांना आरक्षण देणार, मुस्लिमांचं आरक्षण, धनगरांचं आरक्षण, या सरकारने त्या बाबतीत कुठचाही निर्णय घेतला नाही. टोलच्या बाबतीत निर्णय घेतला नाही, सरकारच्या कर्जमाफीच्या बाबतीत कुठचा निर्णय घेतला नाही. मग अशा प्रकारे जर लोकोपयोगी निर्णय या अधिवेशनात आपण घेऊ शकलो नाही तर कुठच्या अर्थाने आपलं अधिवेशन आपण चांगलं केलं असं म्हणता येईल? आणि जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाला विरोधी पक्षाचं पूर्णपणे त्यांनी जी प्रभावीपणे भूमिका मांडली, त्यांनी जी भांडणं केली, त्यांनी जे सभागृहात प्रश्न उपस्थित केले, जे प्रेशर आणलं, त्या प्रेशरमुळे या गव्हर्नमेंटला आणि या सरकारला या अधिवेशनामध्ये निर्णय घेणे भाग पडलं. अहो, एवढं प्रभावीपणे काम केलं असतं तर लोकांनी तुम्हाला बाहेरच टाकलं नसतं राजूजी. तर तुम्ही किती प्रभावीपणे काम केलं त्याचं एक वानगी दाखल उदाहरण देतो. पहिली गोष्ट म्हणजे विधान परिषदेमध्ये आता ऐका टीका करायचं, ऐकायची पण सवय ठेवा, ऐकायची पण सवय ठेवा. अहो, ऐकायची पण सवय ठेवा. आता विरोधी पक्षामध्ये आहात, ऐकायची पण सवय ठेवा. महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला दूर ठेवलेलं आहे. विधान परिषदेमध्ये मला एक मुद्दा मांडायचा आहे. विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंना तुम्ही विरोधी पक्ष नेता म्हटलात. भारतीय जनता पक्षाचे ते नेते होते, आता तुमच्याकडे आलेत. विधानसभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना तुम्ही नेता मानलं, ते पण शिवसेनेचे मंत्री होते. त्यामुळे शेवटी तुमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत ना, ते पण कुठे ना कुठेतरी आमच्याकडे होते. तुमच्याकडे स्वतःचा ओरिजिनल राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये विरोधी पक्षाचा नेत्याचा दावेदारच नाहीये. आणि तुम्हाला तुम्ही पाहिलं पाहिजे, ज्यावेळी तुमचे खरगे रेल्वे मिनिस्टर होते त्या रेल्वे मिनिस्टरने मुंबईमध्ये एक मीटिंग केली होती. मुंबईतल्या 6 पैकी एकही खासदार गेला नाही. आणि आज आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सर्वच्या सर्व मुंबईतल्या फलाटांच्या उंची 180 दिवसामध्ये वाढवायचं जे प्रॉमिस केलं होतं
ते आम्ही पूर्ण केलं. एवढंच नव्हे तर आज रेल्वेमध्ये दर दिवशी 36 लोक पडून मरतात, लोकांना दगड मारले जातात, म्हणून प्रत्येक रेल्वेमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवायचं काम आम्ही सुरू केलं. काही दिवसामध्ये हार्बरवर तशा प्रकारची लाईन सुरू होईल आणि कालांतराने मुंबईतले सर्वच्या सर्व रेल्वेज या स्वयंचलित दरवाजाने चालतील. मुंबईचं एक स्पेशल पॅकेज बनवण्यासाठी काम सुरू केलेलं आहे आणि ते करत असताना मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा घाट आहे अशी आवई तुम्ही उचलता. अहो तुम्ही कुठे कुठे काय करताय आधी जरा समजून घ्या की तुम्ही आता सत्तारूढ नाही आहात. लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे, लोकांनी आम्हाला सत्ता दिली आहे. आता लोकांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करायचं काम आमचं आहे. तुम्हाला जे जे काही कोकलत बसायचं आहे पुढची 15 वर्ष वाघमारे साहेब कोकलत बसा. लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही काम करत राहू. अवधूत वाघ, काय आहे? बघा आता हा आपला जो विषय आहे तो आहे हे हिवाळी अधिवेशनाचं फलित. हिवाळी अधिवेशनाचं फलित हा विषय आहे. रेल्वेच्या फलाटाची उंची या केंद्र सरकारच्या बाबी आहेत. आपण या विषयावर बोलूया आणि ज्या फलाटांचे हे वाघ साहेब म्हणतायत त्याचं काम यांच्या माहितीसाठी सांगतो की आमचं युपीए सरकार असताना या कामाची सुरुवात ऑलरेडी झाली होती. मोनिका मोरे पण तुमच्याच काळात मेली होती. भाग नाही. आणि हा विषय आहे की ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आपण काय दिलं तर महाराष्ट्रातील प्रमुख जनता आहे शेतकऱ्याच्या हाताला काही मिळालेलं नाही. शहरात राहणारा डॉक्टर वाघमारे तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. तुमचा मुद्दा डॉक्टर वाघमारे पोहोचलेला आहे. अवधूत वाघ, तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालात, लोकसभा निवडणुकीत विजयी झालात, पण आता त्या विजयाचा एकूण उत्सव आता ओसरला पाहिजे. आपण आता शासनाच्या अनुषंगाने काम करतो आहोत. मला हे सांगा, एक सगळ्या विधिमंडळाच्या समालोचनामध्ये एक कायम सगळ्यांची कॉमन गोष्ट आहे ती अशी की सगळ्या भाजपच्या जे काही अपवाद वगळता सगळे जे मंत्री आहेत त्यांचा नवखेपणा फार जाणवतो आहे असं एक सातत्यानं म्हटलं जात आहे. तर हा जो नवखेपणा आहे, आता आपल्याला सुशासन प्रशासन याच्या अंगाने काही मोठं काम करायचं आहे, तर हा एक मोठा अडथळा आहे असं वाटतं का तुम्हाला? बघा, 15 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सत्ता आली होती 1995 ते 99च्या दरम्यान आणि त्यानंतर 15 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवरच नव्हता. म्हणजेच गेली 15 वर्ष भारतीय जनता पक्षाचा कोण मंत्रीच नव्हता. इव्हन आमचे जे चीफ मिनिस्टर आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा मंत्रीपदाचा अनुभव नाहीये. जर तुम्ही एकनाथरावजी खडसे किंवा प्रकाशजी मेहता नंतर सुधीरभाऊ मुनगंटीवार हे जर काही ठराविक मंत्री सोडले तर ॲक्च्युअली मंत्रिपदाचा कोणालाही अनुभव नाही आहे. आणि त्यामुळे जर उरलेले मंत्री नवीन असले तर त्याच्यामुळे ते नवीन आहेत म्हणून इफेक्टिव्ह नाहीत असं म्हणणं काही शक्य नाही आहे. मी एक उदाहरण देतो. राजीव गांधीसुद्धा ज्यावेळी पहिल्या वेळी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांना कधीही मंत्रिमंडळाचा अनुभव नव्हता. चंद्रशेखर ज्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी पण त्यांना कधी कुठच्याही मंत्रिपदाचा अनुभव नव्हता, तरी पण ते इफेक्टिव्ह पंतप्रधान म्हणून राहिलेले आहेत. अशाच प्रकारे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार यातल्या कित्येक मंत्र्यांना जरी अनुभव नसला. राजू वाघमारे, अवधूत वाघ मान्य करतायत की राजीव गांधी हे अतिशय प्रभावी पंतप्रधान होतेच ना. कोण ना कबूल करतंय? बोफोर्सचं सोडलं त्याच्यामध्ये खोटं कशाला बोलायचं? कारण राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कॉम्प्युटरची आणि इतर युग आलं. एक तरुण तडफदार नेतृत्व 1984ला इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर हत्येनंतर हे भारताचे पंतप्रधान होते. त्याच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींबद्दल जर काँग्रेसची लोक चांगलं बोलत असतील तर एवढं तर आमचं हृदय मोठं आहे की राजीव गांधी एक चांगले पंतप्रधान होते. बोलायला काय, बोफोर्सचा एक त्यांना डाग होता हे पण एक गोष्ट वेगळी आहे. मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की एखादा जर मंत्री नवीन असेल म्हणून तो इनइफेक्टिव्ह असतो असं नाही. त्यामुळे आमच्या सर्व मंत्र्यांनी अतिशय इफेक्टिव्हली काम केलेलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये चांगल्या ह्यानं केलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, इथे आमच्या आमदारांनी सुद्धा, मग ते आशिष शेलारजी असोत किंवा मग लोढा असोत, यांनी सत्ताधारी पक्षातला आमदार असून सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मग ते मुंबईचे असोत, SRAचे असोत, आणखीन इतर असोत, आणि त्याला सुद्धा मंत्री महोदयांनी तोंड दिलेलं आहे. सांगायची गोष्ट अशी की मुंबईमधले अकरा प्रश्न जे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, इतर अनेक गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींना ही आता सोल्युशन देण्याची सुरुवात झालेली आहे. 5 वर्ष हे सरकार आहे. या 5 वर्षामध्ये आम्हाला अनेक कामं करायची आहेत. जर कोणाची अशी अपेक्षा असेल की 12-13 दिवसाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातले सर्व प्रश्न सुटतील तर ती भाबडी अपेक्षा आहे. याचं कारण असं की गेल्या 15 वर्षामध्ये
कुकर्माचा एवढा मोठा प्रचंड डोंगर महाराष्ट्राच्या माथ्यावर तुम्ही बांधून ठेवलेले आहे. तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने तो साफ करणं 15 दिवसात शक्य नाहीये. अवधूत वाघ, मला हे सांगा की हे सगळं ठीक आहे, आता काही गोष्टी असतील, तुम्हाला प्रश्नांचा मारा आवडत नाही म्हणून एकच प्रश्न अगदी विचारतो स्पेसिफिक. मला एक सांगा नाही, मला की प्रश्नांचा मारा आवडतो, पण मुळामध्ये 13 दिवसांच्या अधिवेशनात काय घडलं हा मुद्दा सोडून द्या. एक मला सांगा की या अधिवेशनामध्ये अशा कुठल्या गोष्टी घडल्या की ज्यातून तुमच्या पक्षाच्या, तुमच्या सरकारच्या भविष्याची दिशा निश्चित झालेली आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, असं आहे की जसं तुम्हाला आपण नेहमी एक विचार करतो की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर भारतीय जनता पक्ष जाणार, गेला गेला गेला, आता यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार नाही. बघा, भुजबळांचं प्रकरण असू देत, अजितदादांचं असू देत, तटकरेंचं असू देत, या सर्वांना यांच्यावर केसेस दाखल करण्याची परवानगी सीएमने दिली की नाही? दुसरी गोष्ट, शिवसेनेबरोबर युती होणार नाही, शिवसेनेबरोबर युती झाली की नाही? म्हणजे आमचा जो नॅचरल अलायन्स आहे त्याच्याबरोबर ह्याच्या पुढे सुद्धा नेटाने पुढे जाण्याची एक दिशा या महाराष्ट्राला आम्ही दिलेली आहे. आणि त्यामुळे गेली 1 महिना 2 महिने एक पहिला आपण पॉलिटिकल बघूया. तर त्या पॉलिटिकली आम्ही आधी 4 महिन्यापूर्वी जिथे होतो तिथेच आलेलो आहोत, हे आम्ही एक स्पष्टपणे दाखवलेले आहे. दुसरी गोष्ट, आदरणीय देवेंद्रजींनी आजचा जो 25 डिसेंबर आहे की जो आम्ही एक वेगळ्या पद्धतीने सुशासन दिन करतो आहोत, त्या सुशासन दिनाची पण सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ सांगतो, पूर्वी ई टेंडरिंग 10 लाखाच्या पुढे असायचं, हे आम्ही 3 लाखापर्यंत आणून ठेवलं. 3 लाखावरची कुठचंही टेंडर हे ई टेंडरच असलं पाहिजे, ते पोर्टलवरच आलं पाहिजे, इट शुड बी ओपन फॉर एव्हरीथिंग, इथपर्यंत आणून ठेवलं. याला काही पक्षातल्या लोकांनी, म्हणे इतर पक्षातल्या काही आमदारांनी विरोध केला, म्हणे कमीत कमी 5 लाखापर्यंत करा. देवेंद्रजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की 3 लाखापर्यंतची प्रत्येक टेंडर्स ही ई टेंडर होणार. हे स्वच्छ प्रशासन नाही आहे का? सर्व अधिकाऱ्यांवर ज्या केसेस आहेत त्या केसेसची मान्यता देणं हे प्रशासनाचं, सुप्रशासनाचं काम नाही आहे का? विधानसभे या अधिवेशनामध्ये तुम्ही तुमची कामं झाल्यानंतर तुमच्या व्हेकल्स पार्क केल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी पार्क करून लॉकशीटमध्ये तुम्ही हे दाखल केलं पाहिजे. व्हेकल्स घेऊन सगळीकडे भटकायचं आणि तुम्ही इतर कामं करायची, पार्ट्या जोडायच्या, हे बंद केलं पाहिजे. अशा स्पष्ट सूचना जर दिल्या तर ते सुशासनाचं फलित नाही आहे का? आतापर्यंत काय व्हायचं, ताडोबाच्या जंगलामध्ये काँग्रेसची अधिवेशनं व्हायची, यावेळी पहिल्यांदा विधान भवनामध्ये अधिवेशन झालेलं आहे 15 वर्षानंतर, हेच या अधिवेशनाचं फलित आहे. डॉक्टर राजू वाघमारे आता उल्लेख केला की 25 डिसेंबरला सुशासन दिन आता साजरा केला जातो आहे. त्याच्या संदर्भात मला विचारायचा हा प्रश्न हा थेट अधिवेशनाशी निगडीत नाही आहे, पण 25 डिसेंबरला सुशासन दिन साजरा करणं, एक टीका अशी झाली की जाणीवपूर्वक ख्रिसमसचं महत्त्व कमी करण्यासाठी हे सरकार काहीतरी करत आहे. तुम्ही कसं बघता आहात? नाही, या सरकारची भूमिका आणि बीजेपीची भूमिका जर आपण बघितली, सत्तेमध्ये आल्यानंतर यांनी प्रत्येक जो महत्वाचा दिवस होता की जो दिवस यांच्या पक्षाच्या लोकांशी निगडीत नाही आहे किंवा यांच्या पक्षाच्या धोरणाशी सुसंगीत असणाऱ्या लोकांबरोबर निगडीत नाही आहे, त्या दिवसाचं महत्व यांनी कमी करण्याचा प्रयत्न जर तुम्ही बघाल, इंदिरा गांधींचा ज्यावेळी जो दिवस होता त्यावेळी यांनी दुसऱ्या नेत्यांचा दिवस साजरा करण्याचं गणित मांडलं. आज आता ख्रिसमसच्या दिवशी यांनी सुशासन दिवस म्हणून पाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठेतरी लोकांची भूमिका किंवा लोकांची जी त्या दिवसाबद्दलची किंवा त्या एखाद्या जमातीची जी भूमिका आहे त्याच्याबद्दलचं लक्ष अगदी वेगळीकडे निवडून घ्यायचं आणि आपल्याकडे ते वळवायचं, ही जी कला आहे, ही कला बीजेपी वाल्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे. आणि याच्या पुढेही प्रत्येक गोष्टीमध्ये, ज्या गोष्टीमध्ये बीजेपीचा संबंध नाही अशा प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक दिवस काही ना काही जाहीर करून त्या दिवसाचं महत्व हे कमी करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर यांना सुशासन दिवस साजरा करायचा होता तर या सुशासनाच्या दिवशी या महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्र्यांनी काहीतरी देणगी द्यायला पाहिजे होती. मुस्लिम आरक्षण होतं, धनगर आरक्षण होतं, शेतकऱ्यांचं होतं, या सगळ्या गोष्टीच्या बाबत एकही ऑब्जेक्टिव्ह घोषणा सरकारने केलेली नाही आहे. आपण फक्त घोषणा करतोय. ऑब्जेक्टिव्हली हे बघायला पाहिजे की शेतकऱ्याच्या किंवा नागरिकाच्या हातामध्ये आज तुम्ही जे म्हणत होतात, तुम्हीच प्रचार करत होतात, तुम्ही या जनतेच्या हातामध्ये काय दिलं? ज्यावेळी आपण सुशासन बनतो त्यावेळी सुशासनाची पावती ही तुम्हाला जनतेच्या हातामध्ये द्यावी लागते.
आज ती पावती मिळालेली आहे का? आज या शेतकऱ्याला पुढच्या अधिवेशनापर्यंत थांबून राहणार आहे तो, ज्याला काही थोडंफार पीक